नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी. तर आज आपण बघणार आहोत भेळची रेसिपी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी शूटवरून आल्यानंतर भेळ बनवली होती, कारण त्यावेळेला असं संध्याकाळच्या वेळेला काहीतरी चटरपटर खायला पाहिजे असतं. पुरांनी शाळेला सुट्ट्या आहेत, खेळून बिळून आल्यावर भूक लागते, तर असं तुम्ही त्यांना पौष्टिक खायला देऊ शकता. म्हणजे कसं बाहेरचं खाण्यात येत नाही आणि घरचंच खायला पण मिळतं. तर हे सगळं साहित्य मी दाखवलं आहे, ते चिरून बिरून घ्या मस्तपैकी, सगळं एकत्र करा. हां, आणि ते वेफर्स आणि शेव नसतील तर ते पोरांना पैसे देऊन आणायला सांगा दुकानातून. आणि तेव्हाच ती भेळ चांगली लागते, कारण आपण काही चटण्या बिटण्या करत बसलो नाही, सगळं काय आपलं एकदम रेडी असं होतं. मस्तपैकी वेफर्स त्याचा चुरा करून त्याच्यात टाकायचा. सगळ्यात शेवटी घालायचं दही, कारण दही ओलं असतं आणि मुरमुरे लगेच भिजून नरम पडतील. आणि मग घालायची ही खजूरची चटणी. ही पण नसेल तर काय नाही, साखर थोडीशी घाला, मस्त लागतं एकदम. वेफर्स आणि शेव ह्याचीच कमाल असते या भेळेत. मस्त कैरी बिरी टाका, आता कैरीचा सीझन आहे, आणि अशी भेळ खाऊन तुम्ही एन्जॉय करा. रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली. ती एकदम सोपी रेसिपी आहे. आवडली का नाही? हां, मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. मी चांगले चांगले काही काही व्हिडिओज टाकत असते. ओके, बाय.